सध्या काही घटनांमुळे समाज ढवळून निघालेला आहे। लहान मुली, महिला वर्ग त्यांना पण सुरक्षित वाटत नाही असं सध्या थोडंसं वातावरण आहे। एक दोन घटना घडलेल्या आहेत, तर त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमच्या माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला सूचना केल्या होत्या। त्यानुसार आम्ही पोलीस काका आणि पोलीस दीदी हा एक उपक्रम आपल्या तालुक्यात सुरू केला आहे आणि तो माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी पूर्ण जिल्ह्यात सुद्धा लागू केलेला आहे। तर आम्ही पोलीस काका, पोलीस दीदी यांचे फोटो आणि फोन नंबर, तसेच माझा फोन नंबर, माझा फोटो पण, म्हणजे मुलांनी ओळखावं, कुठे दिसलं तर आमच्याशी मोकळेपणाने बोला असे लावून आम्ही एक बॅनर तयार केले आणि प्रत्येक शाळांमध्ये, प्रत्येक महाविद्यालयांमध्ये ते लावलेले आहे। त्याचा उपयोग याच्यासाठी करायचा आहे की कुठलीही मुलगी असो किंवा लहान मुलगाही असो, ज्याच्याबाबत लैंगिक शोषण असेल किंवा कुठल्या प्रकारचा त्रास असेल, त्याला त्याच्या अस्तित्वावर घातला जातोय असं जर कुठे वाटलं किंवा कोणी त्याला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करतोय, बॅड टच, गुड टच बाबत पण आपण नेहमी बोलतो आणि आम्ही शाळांमध्ये त्याचा प्रचार करतो, प्रसार करतो किंवा त्यांचं उद्बोधन करतो। तर तशी काही घटना असेल तर त्यांनी कृपया आमच्या पोलीस दीदीला आणि पोलीस काकांना फोन करावा। त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवू, त्यांचं नाव कुठेही उघड जाणार नाही। जर भीती वाटत असेल कसली तर ती पण त्यांनी आम्हाला उघडपणे सांगावी। अशा काही घटनांमधनं घाबरून किंवा वाईट वाटून स्वतःच्या मनाला लावून घेऊन काही लहान मुलांनी किंवा वयात आलेल्या मुलांनी, पौगंड अवस्थेतल्या मुला-मुलींनी आत्महत्या पण केलेल्या आहे। तर आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। तुम्ही कधीही आमच्याकडे या, तुम्ही 24 तासातल्या कुठल्याही क्षणी आम्हाला फोन करा आणि तुमच्या अडचणींबाबत सांगा, आम्ही तुमच्यासोबत आहोत। आपल्या घरी आपण जे म्हणजे आईला किंवा मोठ्या बहिणीला जसं सांगतो तसं तुम्ही आम्हाला पण सांगायला ते कचरू नका। माझं या निमित्ताने म्हणजे पोलिसांकडून आवाहन असं आहे की फॅमिलीने पण, म्हणजे जे कुटुंबातले मोठे लोक आहेत, आई वडील आहेत किंवा भावंड आहेत, त्यांनी पण घरात थोडं विश्वासाचं वातावरण निर्माण करावं। मुलांना आपल्या जवळच्या म्हणजे मनातल्या गोष्टी त्यांनी व्यक्त कराव्यात, यासाठी उद्युक्त करावं, त्यांना सपोर्ट करावा, आधार द्यावा आणि त्यांना कुठल्याही गोष्टीत अडचण आली तर कुटुंब सुद्धा त्यांच्या सोबत आहे ही त्यांना एक ॲश्युरन्स द्यावा आणि त्याच्यामुळे या मुलांनी आम्हाला पण माहिती द्यावी। त्यासाठी प्रत्येक आपल्या तालुक्यात तरी प्रत्येक शाळा, प्रत्येक महाविद्यालयात आम्ही या गोष्टी म्हणजे आमचे नंबर, फोटो आणि पोलीस काकाचं नाव, पोलीस दीदीचं नाव आम्ही लावलेलं आहे, तर त्याचा त्यांनी वापर करावा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।